स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024 हा सोहळा 17 नोव्हेंबरला मोठ्या दिमाखात पार पडला। अभिनेत्री तेजश्री प्रधान, ईशा केसकर व अभिजित खांडेकर यांनी या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली होती। तसेच स्टार प्रवाह परिवारातील कलाकारांनी जबरदस्त डान्स परफॉर्मन्स केला। याशिवाय विशाखा सुभेदार आणि पंढरीनाथ कांबळे यांनी आपल्या विनोद शैलीने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं। जुई गडकरी व अमित भानुशाली यांची प्रमुख भूमिका असलेली ठरलं तर मग ही मालिका यंदाची स्टार प्रवाहावरील महामालिका ठरली। तसंच सर्वोत्कृष्ट आईचा पुरस्कार म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधानला मिळाला, तर सर्वोत्कृष्ट खलनायिका हा पुरस्कार विभागून देण्यात आला। प्रेमाची गोष्ट मधील सावनी व शुभविवाह मालिकेतील रागिणी या दोघी सर्वोत्कृष्ट खलनायिका ठरल्या। सर्वोत्कृष्ट खलनायिकाचा पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेत्री विशाखा सुभेदारने एक खास पोस्ट शेअर केली आहे। वेगळा प्रवास, वेगळी भूमिका आणि सर्वोत्कृष्ट खलनायिका हे अवॉर्ड रागिणीला मिळालं, खूप आनंद झाला। थँक्यू निर्माते महेश तागडे, दिग्दर्शक भरत गायकवाड, विश्वास सुतार आणि अनिरुद्ध शिंदे, संपूर्ण कथानक फुलवणारे शिरीष लाटकर, दादा आणि मुखी संवाद पेरणाऱ्या मिथिला सुभाषताई आणि माझे सहकलाकार विजय पटवर्धन, शीतल शुक्ला, यशोमान आपटे, मधुरा देशपांडे, अभिजित श्वेतचंद्र, कुंजिका, काजल पाटील, अक्षय राज, मृणाल देशपांडे, मनोज कोल्हटकर, राजेश साळवी सगळ्या कलाकारांचे मनापासून आभार। विशाखा सुभेदारने अशा प्रकारे सर्वांचे आभार मानले आहेत। अजित सावंत, स्वाती दरने, क्रिएटिव्ह हेड आणि स्टार प्रवाह, खूप आनंद झाला, मला खूपच आनंद झाला आणि असेच प्रयत्न करत राहीन। सोहळ्यात सादरीकरण करताना सुद्धा मजा आली। ही संधी दिल्याबद्दल श्रीप्रसाद क्षीरसागर आणि चिन्मय कुलकर्णी, विशाल मोडवे आणि सतीश सर यांचे मनापासून आभार, अशी खास पोस्ट विशाखा सुभेदारनी शेअर केली आहे। दरम्यान विशाखाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती फू बाय फू कॉमेडीची बुलेट ट्रेन महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचली। तर तुम्हाला विशाखा सुभेदार आवडते का? आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।